30-40 डिझाईन तुम्हाला इथे वाण तुम्ही देऊ शकता, म्हणजे तुम्ही वाण म्हणून छान गिफ्ट देऊ शकता। एक 90 रुपयाला पॅकेट आहे आणि 100 रुपये त्याच्यामध्ये जो हे पण 100 रुपयाला। वा, याच्यामध्ये मल्टी कलर बघा, 240 रुपये डझन तुम्हाला पाहायला मिळेल। हे 10 पीस तुम्हाला 30 रुपयाचे मिळणार बघा, मतलब 50 रुपये तुम्हाला पाहायला मिळेल 120 रुपयाला बघा। तुम्हाला पतंग आहे, आतमध्ये फिरकी पण आहे, त्याच्यात मांजा पण। 250 रुपये तुम्हाला 100 पतंगी मिळतील बघा। तुम्हाला कमळ दिसत आहे हे दादा, 500 रुपयाचे तुम्हाला 100 पतंगी पाहायला मिळतील बघा। 140 रुपयाला तुम्हाला पडेल। आणि आपल्याला बघा ही चेन आहे 180 रुपयाला डझन पडेल बघा, छान असं। हे आपल्याला फक्त 10 रुपयाला पडेल आणि 120 रुपये डझन आहे। 20 पीस घेतले की तुम्हाला 240 रुपये। नमस्कार मंडळी, नवीन चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मी दिनेश रोडकर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन व्लॉग। तर मंडळी मी आज आलो मशीन बंदर वेस्टला, जिथे एक होलसेलचं दुकान आहे आणि रिटेलचं सुद्धा दुकान आहे। महिलांसाठी वाण, म्हणजे शेवटच्या गुरुवारी जेव्हा महिला आपल्या घरी येतात देवीच्या पाय पडला तेव्हा आपण त्यांना गिफ्ट म्हणून आपण त्यांना वाण देत असतो। तर ते वाण सुद्धा इकडे खूप कमी स्वस्त किमतीमध्ये मिळत आहेत। तर त्या दुकानात मी आता जाणार आणि तिकडचं सगळं जे साहित्य ते मी सगळं एक्सप्लोर करणार आहे। तर तुम्हाला विनंती आहे, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा। तर चला आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आपण आता मशीन बंदर वेस्टला आलेलो आहोत आणि वेस्टला उतरल्यानंतर हा रस्ता जातो डायरेक्ट मुंबादेवीला। आणि बघा तुम्ही समोर पाहू शकता आहे जेबीशा मार्केट, म्हणजे बरोबर मशीन बंदर रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे बघा। ओसल ड्रायफ्रूट आहे, त्याच्या बाजूला गल्ली आहे, गल्लीमध्ये तुम्हाला यायचं आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया। बघा असं तुम्हाला आतमध्ये जायचं आहे। इथे तुम्हाला खाली अंडरग्राउंड पण भेटेल, पण तिकडे नाही जायचं, थोडं पुढे जाऊन पहिले लेप मारायचं आहे। बघा समोर पण एक दुकान आहे बघा, हे दुकान आहे ते शॉप नंबर 80 आहे आणि दुकानाचे मालक आहेत रामकेवल दादा। रामकेवल दादा तुमचं आमचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर जैसे कि आता मार्गशीर्ष, अभी मार्गशीर्ष आया है, 4 गुरुवार रहता है, लेडीज लोग को पूजा होता है, उसके बाद वो कुछ गिफ्ट देते हैं आने वाले औरत लोग के लिए, हम लोग उसको बोलते हैं वान। तो आपके पास ऐसा कुछ वान है क्या जो गिफ्ट के लिए होगा? ये वाला ना। आता बघा मंडळी, मंडळी पाहू शकता कैसा है, कैसा डजन है सब? ये पड़ेगा 180 रुपये, 180 रुपये डजन पड़ेल। और 144 रुपयाला पडेल ये वाला, ये 12 144 तुम्ही पाहू शकता। ये भी बहुत, ही पण चांगली डिझाईन तुम्हाला पाहायला मिळते। हे कैसा डझन? 15 रुपये, 180 रुपये। याच्यामध्ये 3 असे हे दिलेत बघा, म्हणजे हळदी कुंकू आणि तुम्ही तांदूळ ठेवतो। हे कैसा आहे? 300 रुपये डझन। इथे पण जरा मोठा दिसत आहे वाण। हे कितने काय? 420 रुपये डझन आहे। इथे सुद्धा मस्त तुम्हाला कमळ दिसत आहे। हे दादा सेम 35 रुपये। हा पण तुम्हाला कमळ दिसत आहे। हे दादा सेम 35 रुपये। हा पण तुम्हाला सेम रेट 35 रुपयाला पडेल। अजून पण तुम्ही पाहू शकता, यांच्याकडे भरपूर व्हरायटी तुम्ही पाहू शकता। इथे पण मोठमोठे वाण आहेत। हा इथे पण तुम्हाला हे कसं आहे? 240 रुपये डझन तुम्हाला पाहायला मिळेल। अजून इथे पण तुम्हाला छान असं बघा कलेक्शन पाहायला मिळत आहे। त्याच्यामध्ये 2 डबे आहेत। एक ऐसा कलर 180 रुपये। तुम्हारे पीछे भी बहुत अच्छे अच्छे डिजाइन दिख रहे हैं दादा। हाँ एक सेम है। ये कैसा है? 240 रुपये पैकेट आएगा 20 पीस घेतले की तुम्हाला 240 रुपये डझन। म्हणजे बघा आपण हे फक्त 20 पीस घेतले आपण तर आपल्याला 240 रुपये डझन येईल। खूप छान असं कलेक्शन इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे। दादाकडे तुम्ही अजून पण हे पाहू शकता। एक ऐसा डझन है दादा, ये वाला 120 रुपये नग पड़ेगा। 120 रुपये का नग गिरेगा सिंगल। हे सिंगल तुम्ही जर घ्याल तर तुम्हाला 120 म्हणजे आपण काय काय महिलांनी देवीचा सेट घेतला नसेल तर तुम्ही इकडे येऊन पाहू शकता। 120 रुपये तुम्हाला पडेल। लेकिन कितना लेना पड़ेगा अगर ये मिनिमम? मिनिमम तुम्हाला 6 पीस घ्यावे लागतील, तुम्हाला 120 रुपये पडेल। दादाकडे अजून काय ते छान असं कलेक्शन आलेलं आपण पाहू शकता। अरे वा छान छान बघा। हे कितीला दादा? 90 रुपये पैकेट है, 100 रुपये पैकेट। एक 90 रुपयाला पॅकेट आहे आणि 100 रुपये। त्याच्यामध्ये जवळपास 12 म्हणजे 90 रुपये डझन तुम्हाला पाहायला मिळेल। असे छोटेसे डबे आणि मस्तपैकी त्याच्यावर डिझाईन्स आहेत। इथे पण चौकोनवाले, हे पण 100 रुपयाला। 100 रुपयाचे किती आहे? 10। 100 रुपयाचे तुम्हाला 10 म्हणजे 10 रुपयाला तुम्हाला डबे पडेल। म्हणजे तुम्ही वाण म्हणून छान गिफ्ट देऊ शकता महिलांसाठी। याच्यामध्ये पण सेम आहे, सेम कलेक्शन। याच्यामध्ये हे छोटे वाटतात, एक ऐसा 100 रुपये, ते पण 100 रुपयाला। 100 रुपयाला तुम्हाला 12 पीस पाहायला मिळतात। त्याच्याकडे अजून पण डिझाईन्स आपण पाहून घ्या दादाकडे। मोस्टली सगळ्यांकडे 10 रुपये रेट आहे बघा। हा हे आपण काय काय महिलांनी जर देवीचा मुखवटा घेतला नसेल तर तुम्ही इथे सुद्धा येऊन घेऊ शकता। एक कैसा डझन आहे?
कौन है 600 पड़ेगा 50 रुपये एक 50 रुपयाला पडेल. कितना कितना काय गिरेगा? 50 रुपये 50 रुपये. दादाच्या तोडून ऐकलं तुम्ही, 50 रुपयाला 600 रुपये डझन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 25 रुपये हे 25 रुपयाला तुम्हाला देवीचा मुखवटा पाहायला मिळेल. पण तुम्हाला कमीत कमी 12 पीस घ्यायचे. कैसा डझन हो गया? 300 पड़ेगा 300 रुपये डझन. लेकिन मिनिमम 12 पीस लेने हैं. बघा 6-12 चलेगा. अच्छा 6 पीस, तुम्ही 6 पीस पण घेऊ शकता. दादाचे तोंडून नका, तुम्ही 6 पीस घेऊ शकता आणि तुम्हाला 25 रुपयाला मुखवटा पडेल. खूप छान. आणि देवीच्या मुखवट्यामध्ये तुम्हाला कलर पण पाहायला मिळतील. बघा फक्त 25 रुपयाला आहे. तर मी दादाचा ऍड्रेस आणि दादाचा मोबाईल नंबर पण देईन. वा खूप छान. हे कैसा आहे? 140 रुपये एक वीरा का 140 रुपयाला तुम्हाला पडेल. और कैसा? 140 रुपये का एक पीस है. हा 140 का एक पीस आहे. 140 रुपयाला हा मुखवटा तुम्हाला पाहायला मिळेल. बघा 1440 वाला बघा म्हणजे तुम्ही हिसाब लावू शकता. 140 गुणिले 12. बघा खूप छान असा मुखवटा आहे. आम्ही जर कुठे रिटेलमध्ये कुठे स्टॉलला कुठे बाहेर बघायला गेलो तर कमीत कमी 300-400 रुपयाचा असेल हा मुखवटा आरामशीर. बघा हा पण खूप एकविराचा मुखवटा. हे कितने काय? 140 हा पण 140 ला पाहिलं. किती मोठा मुखवटा, माझ्या हाताच्या पंजापेक्षा मोठा आहे. दादाचं सुद्धा काय कलेक्शन आहे. बघा दादा आपल्याला मेहनत करा. वा हे पण छान वाण देण्यास. हे कितने काय? 100 रुपये का. हे पण 100 रुपयाला. वा याच्यामध्ये मल्टी कलर. बघा अजून काय दादाकडे कलेक्शन आपण पाहून घेऊया. हा एक छान वाण आहे. कितने का? 25 रुपये 300 पड़ेगी 3 रुपये डझन. 300 रुपये पड़ेगी 300 रुपये म्हणजे 25 रुपयाला आहे. 300 रुपये डझन तुम्हाला पाहायला मिळेल. खूप छान. दादाकडे कलेक्शन भरपूर आहेत आणि दादाकडे अजून पण आपण पाहू शकता वाण देण्यासाठी. दादाकडे बघा जवळपास दादाकडे कितना रहेगा अपने पास कलेक्शन? रहेगा 30-40 डिजाइन रहेगा. 30-40 डिझाईन तुम्हाला इथे वाण तुम्ही देऊ शकता. हे बघा तुम्हाला एक एक दाखवते. बघा खूप छान असं तुम्ही. आणि हे तुम्हाला 100 रुपयाला पडणार आहे. तर तुम्ही दादाच्या दुकानाला नक्की व्हिजिट द्या. तुम्हाला मी ऍड्रेस आणि दादांचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. अजून पण दादाकडे कोणतं आहे बघा. हा बघा ते पण डिझाईन्स आहेत. हे बघा हे 100 रुपयाला तुम्ही फक्त घेऊ शकता. बघा छान. इथे पण एक छान कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे. बघा हे बघा खूप खूप छान असं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. वा छान. आणि दादाकडे आपण पाहू शकता हळदी कुंकू पण आहे. हा एक कसं आहे? 30 रुपये 1 रुपये का बंडल. हे बंडल 10 पीस है. हे 10 पीस तुम्हाला 30 रुपयाचे मिळणार. बघा मतलब म्हणजे किती स्वस्त आहे. बघा एक तुम्हाला 3 रुपयाला पडणार आहे. खूप छान असं दादाकडे कलेक्शन पाहायला मिळतं. इसमें और कौन सा वैरायटी आपके पास? एक ही अच्छा अच्छा. दादाकडे म्हणजे सेम तुम्हाला पाहायला मिळतं. हा जो पान आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला फक्त 3 रुपयाला हळदी कुंकूचा आणि 30 रुपयाला पॅकेट पडणार आहे तुम्हाला. खूप स्वस्त असं इथे पण तुम्हाला छान कलेक्शन पाहायला मिळते. बघा हे कसं दादा? कौन सा 180 पड़ेगी 180 रुपयाला. अच्छा. आणि आता दादाकडे आपण बघूया. दादाकडे अजून पतंग पण आहे. म्हणजे आता मार्गशीर्ष आपला काय म्हणतात ते मकर संक्रांत येते. हे कैसा बंडल आहे दादा पुरा? 500 रुपये का 100 पीस है. 500 रुपयाचे तुम्हाला 100 पतंगी पाहायला मिळतील. बघा 500 रुपयाचे 100 पतंगी. याच्यामध्ये प्लास्टिकचे पतंगी पण आहेत. हे कितना? 250. हे 250 रुपयाला तुम्हाला कितना पतंग इसमें? 250 रुपयाला तुम्हाला 100 पतंगी मिळतील. बघा किती कमी किमतीमध्ये यांच्याकडे माल पाहायला मिळते. बघा इथे सुद्धा प्लास्टिकचे पतंगी आहेत. हे कैसा आहे? इतना बडा पतंग आहे. 500 रुपये का 100. 500 रुपयाचे 100. इथे छोटे पतंगी पण आहेत. बघा पाहू शकता. 200 रुपये का 100. 200 रुपयाला तुम्हाला 100 पतंगी तुम्हाला पाहायला मिळतील. वा छान. दादाकडे खूप छान कलेक्शन असं इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. सेट को भी बताओ ना जरा. मैं बाहेर इथे पण तुम्हाला छोटे पतंगी पाहायला मिळतील. हे कैसा? 350 रुपये तुम्हाला 100 पीस पाहायला मिळतील. छान. मकर संक्रांतीसाठी स्पेशल काहीतरी एक आलेलं आहे. बघा हे तुम्ही आपल्या शोपीस साठी तुम्ही लावू शकता. बघा याच्यामध्ये तुम्हाला पतंग आहे, आतमध्ये फिरकी पण आहे, त्याच्यात मांजा पण आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 7-8 प्रकारचे कलर मिळतात. हे कैसे दादा? 80 रुपयाला तुम्हाला डझन पाहायला मिळणार. बघा मंडळी म्हणजे तुमचं ऑफिस कार्यालय कुठे असेल, तुम्हाला जर मकर संक्रांतीला डिझाईन करायचे असेल तर तुम्ही हे घेऊन जाऊ शकता. याला काय म्हणतात? बलून्स म्हणतात त्याच्याकडे. आणि आपल्या मकर संक्रांती आपल्याला डिझाईन पाहिजे असते. बघा याच्याकडे फिरकी पण आहे. कैसे दादा? हे पूरा पॅकेट. हे पूर्ण पॅकेट तुम्हाला 120. किसमें कितना रहेगा फिरकी? 50 फिरक्या तुम्हाला पाहायला मिळेल 120 रुपयाला. बघा खूप छान. दादाकडे अजून बघा क्रिसमस साठी पण भरपूर कलेक्शन आलेले आहे. तुम्ही पाहू शकता. हे सगळं तुम्ही डिझाईन तुमच्या ऑफिस कार्यालयासाठी तुम्ही लावू शकता. हे बघा खूप छान छान. इथे बुड्डा मॅन म्हणतात आपण त्याला. काय म्हणतो त्याला? क्रिसमसचा तो बुड्डा असो त्याचा पण इथे तुम्हाला मुखवटा पाहायला मिळत आहे. तर चला मंडळी आता व्हिडिओ संपायची वेळ आलेली आणि मी आता जो JB शाह मार्केट आहे त्याच्या बाहेर निघत आहे. व्हिडिओ खूप छान असा झालेला आहे. एक 15-20 मिनिटाचा व्हिडिओ बनलेला आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला देवीचे मुखवटे जर तुम्ही घेतले नसेल तर तुम्ही इकडे या. 25 रुपयापासून तुम्हाला मुखवटा, देवीची साडी, देवीची केसं, देवीचं जे सगळं वस्त्र आहे, परत दागिने सगळे ते भेटत आहेत. सोबत जे आता शेवटचा गुरुवार आहे तेव्हा तुम्ही तुमच्या घरी ज्या महिला येणार आहेत, मुली येणार आहेत, त्यांना तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल, वाण द्यायचं असेल तर त्या वाणची पण तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. त्याची प्राईस आणि त्याचं कलेक्शन
आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये जे डिझाईन त्या तुम्हाला मी सगळ्या व्हिडिओच्या मार्फत दाखवलेल्या आहे. तर तुम्ही लवकर या दुकानाला व्हिजिट द्या आणि आपल्या आवडत्या वस्तू घेऊन जावा. आतापुरतं एवढंच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.